आमदार अमोल मिटकरींचं खळबळजनक ट्विट। काटेवाडीमधील दादांच्या बंगल्यासमोरील भयंकर दृश्य। दादांच्या अपघाताआधी बोकड उलटे टांगून अघोरी पूजा। हे भयंकर सत्य जनतेच्या समोर यायलाच पाहिजे, मिटकरींचं वक्तव्य। नवी मुंबई महापालिकेच्या महासभेत गदारोळ। सेवानिवृत्ती ठरावावरून सभेमध्ये वाद। ठरावावरून सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक। 35 वर्षांच्या कारकिर्दीला एकनाथ शिंदेंसारखा मुख्यमंत्री पाहिला नाही। शिवसेना खासदार संदीपान भुमरे यांच्याकडनं एकनाथ शिंदे यांची प्रशंसा। अमित ठाकरेंचा आंदोलकांना इशारा। ज्यांना आंदोलन करायचं आहे करा, पण मराठी माणसाच्या किंवा मराठी रिक्षा चालकांच्या अंगावर आलात तर तुम्हाला रस्त्यावरती मारणार। अमित ठाकरेंचा इशारा। उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचं ठरलं। 2027 साठी योगी आदित्यनाथच भाजपचा चेहरा। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचं मोठं वक्तव्य। उद्धव ठाकरे निवडणूक लढत असतील तर हरकत नाही। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। ठाकरे लढत नसतील तर जागा काँग्रेसला हवी। राज्यसभा निवडणुकीबाबतही चर्चा झाली पाहिजे, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। शरद पवारांची प्रकृती उत्तम। मुंबईतील घरी विश्रांती घेत आहेत। शरद पवारांच्या तब्येतीबाबत कोणीही काळजी करू नका, आमदार रोहित पवारांनी ट्विटद्वारे दिली माहिती। ठाण्यामध्ये ठाकरेंच्या आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक आमने-सामने। ज्ञानेश्वर नगरमध्ये आरोग्य केंद्राचा कंटेनर लावण्यावरून वाद। रस्त्यावर कंटेनर लावल्यास ठाकरेंच्या नगरसेवकांचा विरोध। ठाकरेंच्या सेनेचे नगरसेवक शहाजी कुस्पे यांचा विरोध। ज्येष्ठ नेते शरद पवारांना ब्रीचकांडी रुग्णालयातून डिस्चार्ज। सुप्रिया सुळेंनी रुग्णालयाचे आणि सर्व टीमचे व्हॉट्सअॅप स्टेटसद्वारे मानले आभार। निवडणुका झाल्या म्हणून संघटनेकडे दुर्लक्ष करू नका। 1 मे ते 31 मे दरम्यान राज्यातील विधानसभा पिंजून काढा। भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांना सूचना। शरद पवार यांना ब्रीचकांडी रुग्णालयातून डिस्चार्ज। तपासणीनंतर त्यांना आता सिल्वर ओक या निवासस्थानी आणण्यात आलं। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते सध्या विश्रांती घेत असल्याची माहिती। बीड कारागृह प्रशासनाचा कैद्यावर दबाव। शिवसेना जिल्हाप्रमुख स्वप्नील गलधर यांचा दावा। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेणार। कारागृह प्रकरणी चौकशीची मागणी करणार। शिवसेना जिल्हाप्रमुख स्वप्नील गलधर यांची प्रतिक्रिया। विधान परिषद निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी। खासदार सुप्रिया सुळेंची पोस्ट। उद्धव ठाकरेंनी सकारात्मक विचार करावा, सुप्रिया सुळेंची मागणी। मनसे महिला सेनेनं घेतली मुंबईच्या पहिल्या महिला आयुक्तांची भेट। अश्विनी भिडे यांनी मुंबईच्या पहिल्या महिला आयुक्त होण्याचा मान मिळवलाय। त्यांना शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतल्याची माहिती। आमदार रईस शेख यांनी घेतली कल्याण आयुक्तांची भेट। भिवंडीमधील परिवहन सेवेला गती देण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। भाईंदरमध्ये सदावर्तींच्या बैठकीला मनसेचा विरोध। मनसे कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी। ऑटो रिक्षा युनियन पदाधिकाऱ्यांसोबत सदावर्तींची बैठक। पोलिसांनी हस्तक्षेप करत मनसे आंदोलकांना घेतलं ताब्यात। आणि आता बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। नाशिकच्या लासलगावमधील भोंदू महेश गिरीला अटक करण्यात आलेली आहे। महिलेचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे, तर नाशिकच्या लासलगावमध्ये काल गुन्हा दाखल झाला होता। मध्यरात्री नाशिकच्या लासलगाव पोलिसांनी भोंदू महेश गिरीवर अटकेची कारवाई केलेली आहे। खासदार नरेश म्हस्केंनी राज ठाकरेंची घेतली भेट। सदिच्छा भेट घेतल्याची माहिती। भेटीत जुन्या आठवणींना दिला उजाळा। विरोधकांची भूमिका महिलांच्या अपेक्षांना धक्का। परभणी पालकमंत्री मेघना बोर्डीकरांची टीका। विरोधकांच्या भूमिकेला जनता निवडणुकीतून उत्तर देईल, बोर्डीकरांचा इशारा। मध्य रेल्वेच्या भरती प्रक्रियेमध्ये अखेर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध। महाराष्ट्रामध्ये मराठी अनिवार्यच हे आता रेल्वे प्रशासनानं कायमच लक्षात ठेवावं। अमित ठाकरेंची ट्विट करत प्रतिक्रिया। भारताला नरक म्हणणं 140 कोटी भारतीयांचा अपमान, पण पीएम मोदी गप्प आहेत। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची टीका। मीरा भाईंदरमध्ये मराठी सक्तीवरून वातावरण तापलं। वकील गुणरत्न सदावर्तेंची रिक्षा चालकांच्या सभेला उपस्थिती। मनसे कार्यकर्त्यांचा सदावर्तेंना विरोध। परिसरात तणावाचं वातावरण। डेन्मार्कच्या राजदूतांनी घेतली मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट। रास्मुस अलिपगार्ड डिस्कशन यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। वर्षा निवासस्थानी झाली दोघांमध्ये चर्चा। वडेट्टीवारांची नवनीत राणांवर खोचक टीका। नवनीत राणा आम्हाला चिल्लरच समजतात। वडेट्टीवारांचा नवनीत राणांवर हल्लाबोल। मेघा पानसर यांच्याकडनं संजय गायकवाडांचा निषेध। मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन कारवाई करावी, मेघा पानसर यांची मागणी।
गायकवाड यांच्याकडून अपेक्षा तरी काय करणार? रोहिणी खडसे यांची संजय गायकवाड यांच्यावर टीका. गायकवाड आणि वाचनाचा संबंध असेल याची शक्यता कमीच, रोहिणी खडसेंचं वक्तव्य. मीरा भाईंदरमध्ये सदावर्ते आणि मेहता भेट. या अचानक झालेल्या भेटीनं स्थानिक राजकीय वर्तुळामध्ये विविध चर्चांना उधाण. बदलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा गोंधळ. शिवसेना नगरसेवकांकडून माझ्या जीवाला धोका, पोलिसांना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचं पत्र. शिवसेनेनं मात्र आरोप फेटाळले. साताऱ्याच्या पाटणमध्ये भाजपला मोठा धक्का. माजी बालकल्याण सभापती मिनाज मोकाशी शिवसेनेमध्ये. मोकाशींसह 11 गावातील कार्यकर्ते शिवसेनेत. एशियाटिक निवडणूक स्थगितीचा निर्णय योग्यच, धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करणार नाही, उच्च न्यायालयाचं निरीक्षण. बारामती पोटनिवडणुकीसाठी 58.27% मतदान. बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांसह 23 जण निवडणुकीच्या रिंगणात. राहुरी पोटनिवडणुकीसाठी 56.20% मतदान. राहुरीमध्ये उन्हाची तीव्रता, निरुत्साही वातावरणाचा परिणाम. पश्चिम बंगालमध्ये आणि तामिळनाडूमध्ये विक्रमी मतदान. पश्चिम बंगालमध्ये 91.68, तामिळनाडूमध्ये 84.69% मतदान. पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना. राहुरी पोटनिवडणुकीसाठी 56.20% मतदान. उन्हाची तीव्रता आणि निरुत्साही वातावरणाचा मतदानावर परिणाम. बोंधू खरातचा मुलगा हर्षवर्धन खरातची पुन्हा एसआयटी कडून चौकशी. हर्षवर्धनचा एसआयटी अधिकाऱ्यांनी नोंदवला जबाब. खरातच्या आर्थिक व्यवहारांच्या संबंधित माहितीची चौकशी करून हर्षवर्धन खरातला सोडलं. बोंधू अशोक खरात प्रकरणी 6व्या गुन्ह्याबाबत आज चौकशी. व्हीसीद्वारे खरातला कोर्टामध्ये हजर करणार. 6वा गुन्हाही महिलेवर अत्याचाराच्या संदर्भात. काका कोयटेला बोंधू अशोक खरात प्रकरण भोवलं. राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदाचा दिला राजीनामा. बोंधू अशोक खरातनं वेगवेगळ्या लोकांच्या नावावर समता पतसंस्थेत 100 खाती उघडली होती. बोंधू अशोक खरातचा पाय आणखी खोलात. 5व्या गुन्ह्यात मिळाली न्यायालयीन कोठडी. 6व्या गुन्ह्याच्या तपासासाठी ताब्यात घेण्यासाठी एसआयटीकडून कोर्टाला अर्ज. शिर्डीतील एका हॉटेलमध्ये ईडी पथकाकडून कारवाई. अशोक खरात प्रकरणामध्ये ईडीची शिर्डीमध्ये कारवाई. खरातची शिर्डीतील काही हॉटेलमध्ये भागीदारी असल्याची सूत्रांची माहिती. धाराशिवमध्ये अंगणवाडी पोषण आहाराचा खिचडी घोटाळा. अंगणवाडीच्या चिमुकल्यांचा पोषण आहार मेनू गायब. कुपोषण दूर करणं अंगणवाडीचा उद्देश. निकृष्ट आहारानं उद्दिष्टाला हरताळ. माढा भूखंड घोटाळा प्रकरण. गुन्हे शाखेची मोठी कारवाई. प्रसिद्ध बिल्डर दीपक करमचंदानी अटकेत. शासनाची फसवणूक केल्याचा आरोप. अनेक बडे बिल्डर तपासाच्या रडारवर. नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरण. संशयित आरोपींना पुन्हा नाशिक पोलीस घेणार ताब्यात. 4थ्या गुन्ह्याच्या ताब्यासाठी न्यायालयामध्ये हजर करणार. सध्या संशयित आरोपी न्यायालयीन कोठडीमध्ये. 2 मुलींचा रोड रोमिओला चोप. अकोल्यातील जवाहरनगर परिसरातील प्रकार. आरोपी मुलींना अश्लील इशारे करत असल्याचा आरोप. आरोपीच्या विरोधामध्ये पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. राज्यातील 30,000 शिक्षकांच्या नोकरीवर संकट. कमी विद्यार्थ्यांनी अधिक. शिक्षकांच्या विसंगतीमुळे शिक्षकांवर अतिरिक्त होण्याचं संकट. शिक्षकांमध्ये अस्वस्थतेचं वातावरण. महाराष्ट्र टॉप 50 मध्ये घेतो एक छोटासा ब्रेक नंतरही पाहूयात महत्त्वाची अपडेट. अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा बारामतीतील अघोरी पूजेवरून भाष्य केलंय. बारामतीमध्ये जी अघोरी पूजा झाली ती बाहेरून येऊन करणाऱ्यांना शक्य नाही असं ते म्हणतायत. राजकीय बलाढ्य व्यक्ती आणि त्यांचे बारामतीतले हस्तक यांच्याशिवाय हे होऊ शकत नाही हा दावा मिटकरींचा आहे. पाहूया मिटकरींचं नेमकं काय ट्विट आहे. बारामतीमध्ये सहयोग घर, काटेवाडी घर आणि विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी अघोरी पूजा होतात. हे बाहेरून येऊन करणाऱ्यांना शक्य नाही. अघोरी विद्या मानणारे, त्यांच्याशी जोडले जाणारे राजकीय बलाढ्य व्यक्ती आणि बारामतीत असलेले हस्तक याशिवाय हे होऊ शकत नाही. डिसेंबर 2025 विद्या प्रतिष्ठान AI इमारत बांधकामाजवळ ही अघोरी पूजा मध्यरात्री मांडलेली होती. अजितदादा सकाळी इमारत बांधकाम पाहणी करण्याकरता येणार होते. अमोल मिटकरी यांनी या सगळ्या संदर्भात ट्विट केलेले आहे.
कल्पना खरातला ब्रेकनंतर पुन्हा काही महत्त्वाच्या बातम्यांच्या आपण वेगवान अपडेट घेऊयात. पदपथ पुनर्विकास प्रकल्प लवकरच मार्गी लागणार. 100 कोटींच्या खर्चाचा प्रस्ताव, नागरिकांना दिलासा. प्रकल्पांतर्गत 16.5 किलोमीटर पदपथांचा कायापालट होणार. येत्या रविवारी 4थी आणि 7वीची शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित. अकोल्यामध्ये परीक्षा पुढे ढकलण्याची किंवा वेळेत बदलाची मागणी. तापमानाच्या पार्श्वभूमीवर ही मागणी. मुंबईत देशातील 35% गर्भश्रीमंत वास्तव्यास. नाईट फ्रँक संस्थेच्या अहवालातून माहिती समोर. 50 वर्ष ओलांडलेल्या 2 महिलांना कृत्रिम गर्भधारणा करण्याचा मार्ग मोकळा. महिलांच्या शारीरिक सुदृढतेच्या तपासणीचे उच्च न्यायालयाचे आदेश. केवायसी नसल्यास शिक्षकांना मे महिन्याचं वेतन नाही. शिक्षण विभागाच्या निर्णयावर शिक्षकांचा तीव्र संताप. एनसीईआरटी कडून 9वीसाठी गणिताचे नवे पाठ्यपुस्तक. 9वीच्या नव्या पाठ्यपुस्तकामध्ये प्राचीन वारशावर भर. इयत्ता 9वीसाठी गणित मंजिरी पाठ्यपुस्तक सादर. नेस्को प्रकरणानंतर पोलीस प्रशासन अलर्टवर. मुंबईमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांवर पोलिसांची असेल नजर. कार्यक्रमस्थळी आता पोलिसांची विशेष पथकं लक्ष ठेवणार. पोलीस उपायुक्तांनी दिले निर्देश. मुंबई हायकोर्टाचं अजब निरीक्षण. घटस्फोटाच्या आधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही. आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा. मराठी सक्तीच्या विरोधामध्ये अमराठी रिक्षाचालक विरुद्ध मनसे. 4 तारखेला अमराठी रिक्षाचालकांचा बंद. अमराठी रिक्षा चालकांच्या विरोधात मनसे आक्रमक. 4 तारखेला रिक्षा सुरू ठेवा, मनसेचं आवाहन. सरकारी कर्मचारी 4थ्या दिवशीही संपावर. सुधारित निवृत्ती वेतन योजनेसह 18 मागण्यांसाठी संप. मुख्य सचिवांसोबतच्या चर्चेनंतर मागण्यांबाबत ठोस निर्णय नाहीच. धाराशिवमधील पुतळ्याचा वाद अखेर मिटला. दोन्ही महापुरुषांच्या पुतळ्यांसाठी स्वतंत्र जागा निश्चित. सकारात्मक चर्चेतून प्रश्न मार्गी लावल्यानं तणाव संपला. संगमेश्वर तालुक्यामध्ये विजांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस. कोकणासाठी हवामान विभागानं दिला होता अवकाळी पावसाचा ऑरेंज अलर्ट. आरोग्य सेवा विस्कळीत करणं आमचा उद्देश नाही, मात्र आमच्या मागण्या मान्य करा. परिचारकांनी केली मागणी. बीडच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये परिचारिकांच्या संपानं रुग्णसेवा प्रभावित. कोल्हापूरमध्ये आमदार संजय गायकवाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन. पुतळा ताब्यात घेण्यावरून पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार झटापट. चिपळूण तालुक्यामध्ये अनेक भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस. पावसानं शेतकऱ्यांची मात्र चांगलीच तारांबळ. अमरावती परतवाडा येथील लैंगिक शोषण प्रकरणी एका आरोपीला पोलीस कोठडी. एफाज खानला 27 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. इतर 3 आरोपींना न्यायालयीन कोठडी. राज्यातील अप्पर पोलीस महासंचालकांच्या बदल्या रखडल्या. कालावधी पूर्ण होऊनही महासंचालकांची बदली नाही. अप्पर पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य. राज्य सरकारचा मानस. मराठी भाषेचं ज्ञान नसलेल्या रिक्षा टॅक्सी चालकांचे परवाने रद्द होणार. पिंपरी पालिकेतील 42 कोटींचा भ्रष्टाचार उघड. प्रवीण जैन यांच्यावर अटकेची टांगती तलवार. या प्रकरणामुळे पालिकेच्या पारदर्शक कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह. सिंधुदुर्गात शासकीय कर्मचाऱ्यांचं बेमुदत आंदोलन. प्रलंबित मागण्यांसाठीच्या या संपाला संमिश्र प्रतिसाद. संपामध्ये गट अ आणि ब संवर्गातील अधिकाऱ्यांचा सहभाग. शासनाच्या दुर्लक्षामुळे कर्मचारी वर्गात प्रचंड नाराजीचं वातावरण. गडचिरोलीमध्ये राज्य सरकारी कर्मचारी संपावरती ठाम. संपामुळे सरकारी कार्यालयांमधील कामकाजावर परिणाम. मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मागे हटणार नाही. संघटनेच्या जिल्हाध्यक्षांनी व्यक्त केला निर्धार. यवतमाळ जिल्ह्यामध्ये उन्हाचा पारा तब्बल 43 अंश सेल्सिअसपर्यंत. उकाड्यानं नागरिक हैराण. आरोग्य तज्ज्ञांकडून नागरिकांना उन्हामध्ये बाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन. पिंपरी चिंचवडच्या तळवडे परिसरामध्ये क्रेन कोसळल्यानं वीज पुरवठा खंडित. त्यामुळे जवळपास 8,000 पेक्षा अधिक ग्राहकांना फटका. पेट्रोल डिझेल थेट 28 रुपयांनी महागण्याची शक्यता. निवडणुकीनंतर देशामध्ये इंधन दरवाढीचा शॉक. जळगावात शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागरिकांचे हाल. शासकीय कामांसाठी तहसील कार्यालयामध्ये आलेल्या नागरिकांचा मनस्ताप. विविध मागण्यांसाठी विविध संघटनांचा यवतमाळ शहरामध्ये जोरदार मोर्चा. त्यामुळे परिसरामध्ये काही काळ वाहतूक ठप्प. यावेळेस मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा आंदोलकांचा इशारा. श्री अधिष्ठी मातेच्या मंदिराच्या नूतनीकरणाचं काम पूर्ण. मंदिराचा जीर्णोद्धार आणि मूर्तींचा प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा संपन्न. तुळजापूर पालिकेच्या अतिक्रमणावर बुलडोझर. पालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम सुरू. पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणावर बुलडोझर. यामुळे भाविकांना मंदिराकडे येण्या जाण्यासाठी रस्ता मोकळा.
ही केवायसी न केल्यास शिक्षकांचं एप्रिलचं वेतन होणार नाही. निकालाची कामं सोडून शिक्षकांची बँकेकडे धाव. प्रत्येक कारणासाठी शिक्षकांचं वेतन थांबवणं नियमबाह्य. अनिल बोरनारे यांचं वक्तव्य. विकास लवांडे यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणीसाठी सिल्लोडमध्ये विकास लवांडेंच्या विरोधामध्ये तहसील कार्यालयावर आंदोलन. यावेळेस मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती. पारगाव पोलिसांकडून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दखल. दिंडोरीमध्ये परिसरात असलेल्या कडीला विहीर परिसरामध्ये संरक्षण कठड्याने रेडियम रिफ्लेक्टर बसवले. सांगलीमध्ये काँग्रेसचं रास्ता रोको आंदोलन. रस्त्याने ड्रेनेजच्या निकृष्ट कामाचा निषेधभर. उन्हामध्ये नागरिकांचं रस्त्यावरती ठिय्या आंदोलन. पोलीस आणि काँग्रेस नगरसेवकांमध्ये झटापट. बीड जिल्हा कारागृहामध्ये 2 कैद्यांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद. या प्रकरणी कैदी अझर पठाणनं दिलं कारागृह प्रशासनाला पत्र. बोंधू गडगेची कार संगमनेर पोलिसांनी केली जप्त. अनेक आजार मंत्र फुकून बरे करत होता. भोंदू गडगेवर अनेक गंभीर आरोप. सध्या भोंदू गडगे पोलिसांच्या कोठडीत. धुळे जिल्ह्यामध्ये उष्णतेची तीव्र लाट कायम. तापमानाचा पारा सलग 4थ्या दिवशी 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यानं जनजीवन विस्कळीत. प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी नर्सेस आक्रमक. साताऱ्यामध्ये बेमुदत काम बंदमुळे रुग्णसेवा विस्कळीत. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर मोठा परिणाम. बीड कारागृहातील प्रकाराबद्दल मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया. कारागृहातील कैद्यांना कोण अभय देतंय? धनंजय देशमुखांचा सवाल. परभणी पोलीस मुख्यालयामध्ये उभारलेल्या संरक्षण गड या किल्ल्याचं उद्घाटन मंत्री मेघना बोर्डीकरांच्या हस्ते संपन्न. सोबतच यावेळेस 31 पोलीस वाहनांचं लोकार्पण. साताऱ्यामध्ये अण्णाभाऊ साठेंचा पुतळा बसवणार. उपनगराध्यक्ष डीजी बनकर यांची माहिती. दोन्ही राजेंच्या उपस्थितीमध्ये पुतळा बसवण्यात येणार. डीजी बनकर यांची माहिती. गोरेगाव नेक्सो ड्रग्ज प्रकरणी वनराई पोलिसांची मोठी कारवाई. इंटरनॅशनल ड्रग्ज पेडलरच्या पत्नीला अटक. पती फरार. पेडलर्स आणि ड्रग तस्कर यांच्यात पैशांची देवाणघेवाण. बँक स्टेटमेंटमधून माहिती समोर. छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचं भाजपच्या विरोधामध्ये आंदोलन. शेतकऱ्यांच्या विरोधातील काळे कायदे रद्द झालेच पाहिजे. चुलीवर भाकरी थापत काँग्रेसचं आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर काँग्रेसचं आंदोलन. साताऱ्यातील नेर धरणातील पाण्यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन. नेरचं पाणी त्वरित सोडण्यात यावं या मागणीसाठी आंदोलन. पाटबंधारे विभागाकडनं 8 दिवसामध्ये पाणी सोडण्याचं आश्वासन. आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित. नेस्को ड्रग्ज प्रकरणामध्ये 11 आरोपींना अटक. मुख्य आरोपी बँकॉकला पळून गेला. पोलीस उपायुक्त महेश चिमटेंची माहिती. भिवंडीमध्ये बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलाखालील झाडं वाढली. उद्यान विभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये नाराजी. या प्रकरणामुळे महानगरपालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह. भिवंडीतील अंजूरफाटा चिंचोटी रस्त्याचं सिमेंट काँक्रिटीकरणाचं काम निकृष्ट दर्जाचं. शिंदेंच्या शिवसेनेच्या सचिवांचा आरोप. पावसाळ्यापूर्वी रस्त्याची एक बाजू खुली न केल्यास आंदोलनाचा इशारा. जालन्याच्या टाकळी बाजारमध्ये शॉर्ट सर्किटनं मका जळून खाक. घटनेनं शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान. नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी. धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका. 9 एकर पपईची बाग अवकाळी पावसामुळे जमीनदोस्त. काढणीला आलेल्या पपईचे पावसानं नुकसान. तत्काळ पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसह